शेतकऱ्यांना मदत दिली जात नसेल तर नोकरी करू नका। परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांवर बच्चू कडू संतापलेत। नुकसानग्रस्त शेतीच्या पाहणी दरम्यान बच्चू कडूंनी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावलेलं आहे। दरम्यान शेतीच्या पाहणी संदर्भात बच्चू कडूंशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी खालेद नाज यांनी पाहूया। परभणी जिल्ह्यात एकूण 52 पैकी 50 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली। एकूण 3 लाख हेक्टरवरील पिके बाधित झाली। आज पिकांची पाहणी करण्यासाठी आपल्या परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील वजूर या गावात बच्चूभाऊ कडू आणि त्यांच्यासोबत छत्रपती संभाजीराजे आणि माजी खासदार राजू शेट्टी हे आलेले आहेत। आपल्यासोबत बच्चूभाऊ कडू आहेत, ते पाहणी भर पावसात त्या पिकांची पाहणी करताय। भाऊ, एकंदरीत परभणी जिल्ह्याची परिस्थिती कशी आहे, काय तुम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांनी संतापले? निसर्गानं वेगळं मारलं, प्रशासन वेगळं मारताय, कुठलंही अंकुश नाही। आणि अशा अवस्थेमध्ये 5-5 दिवस झाले नदीच्या काठावरच्या माणसाला सगळं वाहून गेल्यानंतर काय नाव आहे त्या बाईचं माहित नाही, त्या पोरीचं, हे घरवाल्यांचं नाव किसन चव्हाण। किसन चव्हाणला अजूनपर्यंत पैसे भेटले नाही। भाऊ, तुम्ही पिकांची पाहणी केली, एकंदरीत परिस्थिती कशी आहे आता? पावसात तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आला। अतिशय वाईट अवस्था आहे। निसर्गापेक्षा प्रशासन आणि सरकार जास्त मारते की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे। पालकमंत्री येऊन गेले आणि तरी पैसे भेटत नसेल तर मग तो कलेक्टरला तिथून उचलून त्याला गणपती केला पाहिजे। पंचनामे हा अलग गोष्ट आहे। पंचनामे सर्वांना मदत देण्याची घोषणा केली असेल, ठीक आहे, आपण मान्य करतोय, पण घरातून जेव्हा पाणी वाहून जातं त्याला धान्य भेटत नाही। त्या चव्हाणला नदीपाशी घर आहे, त्याला एक खडकू भेटला नाही। आणि 3 तारखेला पंचनामा केला, 9 तारखेपर्यंत तो तलाठी पंचनामा तहसील मध्ये नेत नाही। जिल्हा प्रशासन गंभीर नाही का? हाणाला पाहिजे, गंभीर नाही, हाणाले पाहिजे। वेळेवर जर पंचनामे केले तर त्या अधिकाऱ्यांना चांगलंच त्यांना धारेवर घेतलं पाहिजे। लोकशाही मराठीसाठी मी खालेद नाज, वजूर, परभणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।